अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित व शांततामय वातावरण मिळावं यासाठी अकोला पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचं आयोजन करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तसेच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या इसमांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात ही आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली आहे। या कारवाईसाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली होती। नाकाबंदी दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे, शांतता भंग करणारे व कायद्याचं उल्लंघन करणारे एकूण 54 इसम आढळून आले। त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। तसेच नाकाबंदी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात एकूण 46 नाकाबंदी पॉइंट्स उभारण्यात आले होते। या ठिकाणी 1402 वाहनांची तपासणी करण्यात आली। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोटर वाहन कायद्यान्वये 240 कारवाया करण्यात येऊन एकूण 1,22,750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। या विशेष मोहिमेदरम्यान सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली। तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नाकाबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेत प्रभावी अंमलबजावणी केली आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली। अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे। तसेच कोणताही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अकोला करून करण्यात आलेलं आहे। कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नसून अशा प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहतील असा इशारा पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिला आहे। नागरिकांच्या सहकार्यानेच शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखता येईल असं त्यांनी नमूद केलंय।